Hello, my dear friends. Welcome to S Class Education. Yes, hello. So आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. हे आपल्या 12th स्टँडर्डचा फर्स्ट क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण एक तर नोट्स बघणार आहोत, त्यासोबतच आपलं चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. हा चॅप्टर थोडासा मोठा आहे, सो मी याला 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे. हॅलो सचिन, हॅलो सुयश. ओके, सो 2 पार्ट्समध्ये मी डिवाइड केलं आहे. आजच्या पार्टमध्ये आपण पोलॅन पिस्टन इंटरॅक्शनच्या आधीपर्यंत सगळा टॉपिक कवर करणार आहोत, म्हणजे ऑलमोस्ट एवढा चॅप्टर आपण कवर करणार आहोत. सो लेट्स सी किती होतो आहे. प्लीज लिंक सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. सेशनला लाईक पण करू शकता. आवाज क्लिअर येतो आहे का आणि स्क्रीन क्लिअर दिसते का हे पण मला जरा सांगा. आणि ज्यांना स्क्रीन क्लिअर नाही दिसत आहे 480पर्यंत करू शकता, स्क्रीन एकदम क्लिअर पाहायला मिळेल. प्लीज लिंक सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, सो आवाज येतो आहे, स्क्रीन क्लिअर आहे. लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा रिप्रोडक्शन म्हणजे काय. सो बेसिकली रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट्स. म्हणजेच काय, रिप्रोडक्शनमध्ये काय केलं जातं, एखादा ऑर्गॅनिझम जेव्हा रिप्रोडक्शन करतो याचा अर्थ तो त्याच्याप्रमाणेच नवीन ऑर्गॅनिझम तयार करतो आहे, त्याच्याप्रमाणेच नवीन ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो आहे, यंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो आहे, राईट. सो रिप्रोडक्शन इज अन इसेन्शियल प्रोसेस ॲज इट लीड्स टू कंटिन्युएशन ऑफ स्पीशीज ॲज वेल ॲज टू मेंटेन कंटिन्युटी ऑफ लाईफ. सो बेसिकली कंटिन्युटी ऑफ स्पीशीज असं का म्हटलं आहे, कारण तुम्ही जर पाहिलं जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतो त्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम बनतो. सपोज जर त्या ऑर्गॅनिझमने रिप्रोडक्शन स्टॉप केलं तर ऑब्व्हियसली नवीन ऑर्गॅनिझम बनणार नाही, म्हणजे ती स्पीशीज तिथे स्टॉप होईल, नवीन स्पीशीज येणारच नाही. मग त्या स्पीशीजची कंटिन्युटी राहील का, तर नाही. ती पूर्ण प्रजाती त्या ठिकाणी स्टॉप होईल आणि पुढे सपोज ते लास्ट बेबी जर गेलं तर त्याच्यानंतर पुढे त्यांच्या प्रजातीमधलं कोणच शिल्लक नाही आहे, म्हणजे याचा अर्थ ती स्पीशीज स्टॉप होईल. सो त्याच्यामुळे रिप्रोडक्शन गरजेचं आहे कंटिन्युटी ऑफ स्पीशीजसाठी. हा ही एक इसेन्शियल प्रोसेस आहे असं आपण म्हणूया. सो इच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ रिप्रोडक्शन. प्रत्येक ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शन करण्याची मेथड वेगळी आहे. काही ऑर्गॅनिझम्स असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, काही ऑर्गॅनिझम्स सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात, राईट. सो ऑल दीज मेथड्स जनरली फॉल इन टू 2 कॅटेगरीज. आणि जे काही सगळे मेथड्स आहेत, फ्रॅगमेंटेशन असेल किंवा फर्टिलायझेशन असेल, गॅमेट फॉर्मेशन असेल, हे सगळे जे काही रिप्रोडक्शनमध्ये येतात त्याचे त्यांनी एक इन जनरल 2 ग्रुप्स बनवलेत. ते म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यासोबतच सेक्शुअल रिप्रोडक्शन. 12th स्टँडर्डचाच सब्जेक्ट आहे हा, 12th स्टँडर्डचाच बायोलॉजी आहे. ओके, सो 2 प्रकारामध्ये यांनी वर्गीकरण केलं आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता आपण डिफरन्स बघूया की सेक्शुअल आणि असेक्शुअलमध्ये डिफरन्स काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट्सचं फ्युजन होत नाही, ठीक आहे. जसं की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल गॅमेट फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन झायगोट बनतं, मग ते झायगोट डेव्हलप होतं एम्ब्रिओमध्ये, मग त्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, असं आहे सेक्शुअलमध्ये. पण असेक्शुअलमध्ये कसं आहे, यांच्यामध्ये गॅमेट फ्युजन होत नाही, ठीक आहे. गॅमेट्स बनू शकतात पण गॅमेट्सचं फ्युजन वगैरे होत नाही. नेक्स्ट आहे जी ऑर्गॅनिझम तयार होणार आहेत. सपोज की एका पॅरेंटने नवीन ऑर्गॅनिझम तयार केलं, म्हणजे रिप्रोड्यूस केलं, तर ते ऑर्गॅनिझम किंवा बेबी ऑर्गॅनिझम आणि पॅरेंट दोघं पण सेम दिसतात, आयडेंटिकल दिसतात, ठीक आहे. कारण यांच्यामध्ये गॅमेट्स नाही आहेत, म्हणजे गॅमेट्सचं फ्युजन नाही आहे, त्याच्यामुळे रिकम्बिनेशन होणार नाही. रिकम्बिनेशन न झाल्यामुळे मेलचे कॅरेक्टर्स आणि फिमेलचे कॅरेक्टर्स कंबाईन होणार नाहीत, म्हणजे नवीन ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर्स त्या ऑर्गॅनिझमशी एकदम सिमिलर असणार. पुन्हा एकदा सांगते, आता आपण आपल्या पॅरेंट्ससारखे दिसत नाही का, कारण आपल्या पॅरेंट्समध्ये जर आपण बघितलं तर मदरचे गॅमेट आणि फादरचे गॅमेट जेव्हा फ्यूज झालं होतं तेव्हा ऑब्व्हियसली आपल्यासारखे ह्युमन बीइंग्स तयार झाले. त्याच्यामुळे मदरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यामध्ये आहेत, फादरचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यामध्ये आहेत, आणि तेव्हा कुठे आपण थोडेसे वेगळे दिसतो इतरांपेक्षा. पण असेक्शुअलमध्ये काय होतं, गॅमेटचं फ्युजन होत नसल्यामुळे एकाच पॅरेंटसारखे ते सगळे ऑर्गॅनिझम दिसायला लागतात. सो ते आयडेंटिकल दिसतात, म्हणजे सेम टू सेम दिसतात. याला आपण क्लोन्स पण म्हणतो, ठीक आहे. जसं की वेबसाईटचा क्लोन असतो, ॲपचा क्लोन असतो, ठीक आहे. त्या पद्धतीने यांना आपण क्लोन्स म्हणतो, कारण हे एकदम डिट्टो पॅरेंट्ससारखे दिसतात. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनची इन्फॉर्मेशन आपण इथून पण रीड करूया, टेक्स्टबुकमधली पण. Asexual reproduction does not involve fusion of 2 compatible gametes or sex cells. सो बेसिकली यांच्यामध्ये फ्युजन होत नाही, यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होऊ शकतात बट ते गॅमेट्सचं फ्युजन होणार नाही. नेक्स्ट आहे, इट इज द प्रोसेस रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. ओके सचिन. सो हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्यासारखेच ऑर्गॅनिझम बनवतात, एकदम जेनेटिकली आयडेंटिकल, म्हणजे सगळे कॅरेक्टर सेम असणार, दिसणं सेम असणार, सगळं काही त्यांचं सेम असणार नवीन ऑर्गॅनिझमचं.
आणि हे सिंगल पॅरेंट आहे यांच्यामध्ये, म्हणजे आपल्यामध्ये कसं मदर आणि फादर दोन सिंगल पॅरेंटपासून नवीन ऑर्गॅनिझम फॉर्म होतं. फॉर एक्झाम्पल अमिबा आहे. आता अमिबा जो आहे तो एकटाच अमिबा अशा पद्धतीने असतो, तो मधून डिवाइड होतो आणि 2 अमिबा लहान लहान इथे बनवतो. यांच्यामध्ये बायनरी फ्युजन होतं आणि 2 अमिबा बनतात. सो इथे एकच पॅरेंटपासून 2 अमिबा बनले, राईट. सो याचा अर्थ यांच्यामध्ये फक्त सिंगल पॅरेंटचीच गरज असते. सच मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल्स आर कॉल्ड एज क्लोन्स. मग असे आपण पाहिलं की क्लोन्स म्हणजे काय, तर अशा पद्धतीने ज्या ऑर्गॅनिझम्समध्ये पॅरेंटसारखे सेम टू सेम कॅरेक्टर्स आहेत, मग ते जेनेटिकल कॅरेक्टर्स असतील किंवा मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाहेरून दिसणारी कॅरेक्टर्स असतील, याला आपण म्हणणार आहोत क्लोन्स. ऑर्गॅनिझम्स चूज टू रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मोड्स और मेथड्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनचे कुठले कुठले मेथड्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आहे फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर तुम्ही हे पाहिलं असेल स्पायरोगायरा. कसा असतो बरं स्पायरोगायरा, तर बेसिकली अशा पद्धतीने स्पायरोगायरा असतो. ठीक आहे. मग स्पायरोगायरामध्ये काय होतं, हे जे फ्रॅगमेंट्स आता मी ते ड्रॉ करते, तर हे फ्रॅगमेंट्स हळूहळू ब्रेक होतात. हा फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे पडतात. ठीक आहे. स्पायरोगायरा स्वतःचे तुकडे बनवतं आणि हा प्रत्येक तुकडा मग ॲज अ नवीन स्पायरोगायरा म्हणून काम करतो, म्हणजे ॲज अ नवीन स्पायरोगायरा म्हणून ग्रो होणार आहे. ओके श्रद्धा. सो अशा पद्धतीने याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन स्पॉन्जेस पण दाखवतात. स्पॉन्जेसमध्ये पण काय होतं की जो स्पॉन्ज आहे तर तो ब्रेक होतो, त्याचे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स किंवा तुकडे होतात आणि मग प्रत्येक तुकडा एक नवीन ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो होतो. ठीक आहे. सो हे झालं फ्रॅगमेंटेशन. हे कशामध्ये होतं विचारलं तर स्पायरोगायरामध्ये होतं किंवा स्पॉन्जेसमध्ये होतं. नेक्स्ट आहे बडिंग. आता बडिंग म्हणजे काय, तर बडिंग तुम्ही हायड्रा पण लिहू शकता. तर आता ही मदर ईस्ट आहे. जेव्हा ही मदर ईस्ट अशी असेल तेव्हा काय होतं, हा थोडासा या ठिकाणी एक बड तयार होतं. ठीक आहे. एक उंचवटा किंवा बड तयार होतो आणि याचं जे न्यूक्लियस आहे ते असं स्प्रेड होतं. ठीक आहे. ब्लर होत असेल तर व्हिडिओ क्वालिटी 480 पर्यंत करा किंवा टेक्स्टबुक पण तुम्ही रेफर करू शकता. अर्थातच 480ला क्लिअर व्हिडिओ आहे. सो अशा पद्धतीने हा जो न्यूक्लियस आहे तो इलॉंगेट होतो. मग न्यूक्लियस इलॉंगेट झाल्यानंतर हळूहळू हा जो वरचा बड आहे तो छोटा छोटा होत जातो. न्यूक्लियसला कट करतो. न्यूक्लियस 2 भागामध्ये कट होतं किंवा इथून ब्रेकडाऊन होतं. अर्धा भाग वरच्या ज्या नवीन उगवलेल्या पार्टमध्ये आहे किंवा बडमध्ये आहे तिथे जातो आणि अर्धा पार्ट जो आहे तर तो मदर ईस्टमध्येच राहतो. ठीक आहे. सो आता या ठिकाणी हे जे नवीन बड तयार झाले, जसे की इथे बड झाले तयार, परत त्यातला न्यूक्लियस थोडा इथे जाणार नवीन बड तयार झालं, यातला न्यूक्लियस इथे जाणार नवीन बड तयार झालं. अशा पद्धतीने ह्या प्रत्येक जे सेल आहे, आता जे तयार झालेले नवीन नवीन बर्ड्स किंवा सेल्स आहेत, हे प्रत्येक सेल ॲज अ न्यू ऑर्गॅनिझम म्हणून काम करणार आहे किंवा ॲज अ न्यू ईस्ट म्हणून पुढे बनणार आहे, ॲज अ न्यू ईस्ट बनणार आहे. ओके. सो याला आपण म्हणतो बडिंग. सो इट इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ईस्ट किंवा प्रोटोसायफॉन. Usually it takes place during favorable conditions by producing one or more outgrowths. सो ज्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन असेल, फेवरेबल कंडिशन म्हणजे काय, फूडची अवेलेबिलिटी आहे, न्यूट्रियन्सची अवेलेबिलिटी आहे, वॉटरची अवेलेबिलिटी आहे, म्हणजे सगळं काही ज्या ज्या गोष्टी त्यांना जगण्यासाठी पाहिजेत, ऑक्सिजनची अवेलेबिलिटी आहे, हे सगळं जर असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत की ती फेवरेबल कंडिशन आहे. आणि फेवरेबल कंडिशनमध्ये ते लोक आउटग्रोथ बनवतात, म्हणजेच बर्ड बाहेर येतं आणि मग तिथून पुढे नवीन नवीन ईस्ट बनत राहतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे स्पोर फॉर्मेशन. सो थर्ड आपण पाहतोय स्पोर फॉर्मेशन. इन क्लेमायडोमोनस असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय फ्लॅजिलेटेड मोटाईल झूस्पोर्स. मोटाईल म्हणजे काय, हे बघा ह्यांना असं फ्लॅजिला आहे, याच्या आधारे हे मुवमेंट करू शकतात, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जाऊ शकतात. आणि झूस्पोर्स म्हणजे काय, या स्पोर्ट्सचं नाव आहे झूस्पोर्स, विच कॅन ग्रो इंडिपेंडेंटली इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. सो हे जे क्लेमायडोमोनस आहे, हे पूर्ण म्हणजे क्लॅमॅडोमोनासच्या बॉडीमध्ये अशा पद्धतीने झूस्पोरेंजियम असतं. झूस्पोरेंजियम म्हणजे काय, अशी एक बॅग किंवा अशी एक सॅकसारखं स्ट्रक्चर, याच्यामध्ये सगळे झूस्पोर्स राहतात. ठीक आहे. असे काहीतरी बॅगसारखं स्ट्रक्चर क्लेमॅडोमोनसच्या बॉडीमधलं की ज्या ठिकाणी सगळे झूस्पोर्स राहतात. आणि मग जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल तेव्हा ही बॅग अशी ओपन होते आणि याच्यामधले सगळे झूस्पोर्स बाहेर पडतात आणि प्रत्येक झूस्पोर एका नवीन क्लेमॅडोमोनसमध्ये डेव्हलप होणार आहे. क्लेमॅडोमोनस पण सेम अशा प्रकारचंच दिसतं, फक्त ते ग्रीन कलरचं असतं. ठीक आहे. सो तुम्हाला स्पोर फॉर्मेशनमध्ये क्लेमॅडोमोनस लक्षात ठेवायचं आहे, अलॉंग विथ क्लेमॅडोमोनस तुम्हाला झूस्पोर पण लक्षात ठेवायचे आहे, कारण क्लेमॅडोमोनसच्या बॉडीमध्ये कुठले स्पोर्ट्स आहेत, झूस्पोर्स आहेत. नेक्स्ट आहे अजून काही मेथड्स आहेत, इंग्लिश ॲप्रिशिएशनचा व्हिडिओ ओके मी अपलोड करेन. नेक्स्ट आहे अदर मेथड्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्क्लूड्स बायनरी फ्युजन. सो तुम्ही 10th स्टँडर्डला बायनरी फ्युजन वगैरे बघितलं असेल, जसं की हे जे अमिबाचे तुकडे केलेले आपण बघितलं, ह्यालाच आपण म्हणतो बायनरी फ्युजन. सो बायनरी फ्युजनमध्ये काय होतं की एक मोठा मदर ऑर्गॅनिझम असतो, ती इधर सिंपल पद्धतीने किंवा इधर ट्रान्सवर्स पद्धतीने, इधर लॉन्जिट्युडिनल पद्धतीने, कुठल्या तरी पद्धतीने तो 2 प्लेनमध्ये डिवाइड होतो आणि मग प्रत्येक प्लेन जो आहे ॲज अ नवीन ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो करतो, डॉटर ऑर्गॅनिझम म्हणून. ठीक आहे. तुम्ही युग्लिनामध्ये पाहिलं असेल, असं असतं युग्लिना साधारणतः. ओके. सो युग्लिनामध्ये अशा पद्धतीने लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन होतं, बायनरी फ्युजन होतं. पॅरामेशियम जे असतं त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ट्रान्सवर्स डिव्हिजन होतं. ठीक आहे. सो बेसिकली हे सगळे बायनरी डिव्हिजनचेच प्रकार आहेत.
सो याने अजून काही एक्झाम्पल्स दिलेत. फॉर एक्झाम्पल क्लोरेला, जे की एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. डायॲटम्स आहेत, क्लेमायडोमोनस आहे. हे सगळे लोक पण बायनरी फिजन दाखवतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया पण एक प्रकारचं स्पोरस आहे. सो कोनिडिया कशामध्ये फॉर्म केलं जातं? पेनिसिलियममध्ये. पेनिसिलियम एक प्रकारची इस्ट आहे. ठीक आहे, फंजाय घेऊया, इस्ट नको, फंजाय घेऊया. ठीक आहे, एक प्रकारचं फंजाय आहे. नेक्स्ट आहे गेमा फॉर्मेशन. आता मर्केन्शिया जे आहे, तुम्ही 11th स्टँडर्डला किंगडम प्लांटे याच्यामध्ये मर्केन्शियाला पाहिलं असेल. सो मर्केन्शिया जे आहेत तर ते गेमा फॉर्म करतात. गेमा म्हणजे काय? स्पोर्सच आहेत एक प्रकारचे. तर ते फॉर्म करतात, किंवा गॅमेट म्हणूया आपण त्याला, गॅमेट फॉर्म करतात, ज्याला आपण इथे गेमा म्हणणार आहोत. सो इथपर्यंत सगळे मेथड्स आपण कवर केलेत. नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. हे पण तुम्हाला 10thला होतं. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही पानफुटी पाहिलं असेल. पानफुटीमध्ये कसं असतं? असं समथिंग पद्धतीचं पान असतं. या पानावरतीच नवीन नवीन पानं उगवायला लागतात. ठीक आहे, आणि मग ते नवीन नवीन पानं परत पुन्हा एका मोठ्या पानफुटीचं रूपांतर, म्हणजे पुन्हा एकदा नवीन मोठ्या पानफुटीमध्ये रूपांतरित होतात. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्ही जर रूट्सचं प्रपोगेशन पाहिलं, जसं की स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो एक प्रकारचं रूटच आहे. आपण रूट खातो म्हणजे ते. ठीक आहे, सो स्वीट पोटॅटो कसं आहे? रूट आहे. ॲस्पेरागस पण रूट आहे. डॅहलिया हे पण रूटपासून बनलेले आहेत. त्यासोबतच लीफ प्रपोगेशन कोणाचं करतं? ब्रायोफायलम म्हणजेच पानफुटी. या सगळ्यांच्या लीफमधून नवीन लीफ बनतं, किंवा लीफमधून नवीन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल रायझोम. सो बेसिकली टर्मरिक असं काहीतरी हळकुंड असतं, असं पसरलेलं असतं, आणि या प्रत्येक हळकुंडातून मग परत नवीन नवीन हळकुंड किंवा नवीन नवीन टर्मरिक येतं. ठीक आहे, सेम फॉर पोटॅटो. तुम्ही जर पोटॅटो पाहिलं तर पोटॅटोला आईज असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने आईज असतात ना. खूप दिवस जर आपण पोटॅटो ठेवला एका ह्युमिड प्लेसमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा, फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर जर आपण ठेवला तर त्याला असे आईज येतात इथे, असे. सो हे जर आपण जमिनीमध्ये पुरलं तर त्या प्रत्येक आईपासून नवीन पोटॅटोचं प्लांट तयार होतं. सो याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. म्हणजे जो व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे त्या प्लांटचा, त्याच्या आधारेच आपण रिप्रोडक्शन करवतोय किंवा प्रपोगेशन करवतोय. प्रपोगेशन म्हणजे काय? नंबर इन्क्रीज करणं. टेलिग्रामचं चॅनल ऑलरेडी क्रिएट केलं आहे सचिन, त्याची लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला नोट्स मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्यासोबतच ओनियन पण तुम्ही पाहिलं असेल. साधारणतः असं ओनियन असतो. ह्याच्यावरती जर तुम्ही हे ओनियन जमिनीमध्ये पुरलं तर तुम्हाला याच्यावरून प्लांट तयार झालेलं, ओनियनचा प्लांट तयार झालेलं पाहायला मिळेल. ओके, चलो. सो हे झालं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनबद्दल. नेक्स्ट आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता हे 3 प्रकारचं आहे. कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे, आणि टिश्यू कल्चर आहे. आता हे आपण आर्टिफिशियल बघतोय. नॅचरली आपण इथे बघितलं. ठीक आहे, नॅचरली व्हेजिटेशन अशा प्रकारचं होतं, पण आर्टिफिशियली पण होतं, जे की ह्युमन बीइंग्स करवतात. कसे करतात बघूया आपण. सो प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. हे पण पाहिलं की स्टेममधून प्रपोगेशन करतात, लिव्समधून करतात, रूट्समधून करतात. ठीक आहे, सो हेन्स द न्यू प्लांट फॉर्म्ड आर जेनेटिकली आयडेंटिकल. सो जेव्हा या पोटॅटोच्या आईजमधून नवीन पोटॅटो इथे फॉर्म होणार आहे, तर तेव्हा ऑब्व्हियसली ह्याच्यावरती याच्यापासून येणारे पोटॅटोस हे या पोटॅटोप्रमाणेच असणार आहेत, कारण त्याच्यापासून सुगवले ना. सो हे आयडेंटिकल असतात त्यांच्या पॅरेंट्सशी. सो देर आर ऑल्सो फ्यू मेथड्स विच वूड नॉट ऑकर नॅचरली. मग आता आर्टिफिशियली पण काहीतरी होत असेल ना. सो आपण नवीन मेथड्स फाइंड आउट केले ज्याच्यामध्ये आर्टिफिशियली व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन होऊ शकतं. So agriculture and horticulture exploit vegetative reproduction in order to multiply fresh stocks of plants. Artificial methods are used to propagate desired varieties according to human requirements. Obviously आपल्या रिक्वायरमेंट्सनुसार आपल्याला ज्या प्रकारचे प्लांट्स हवे आहेत किंवा ज्या व्हरायटीचे हवे आहेत त्याप्रमाणे असेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे ह्युमन बीइंग्सने आर्टिफिशियली नवीन नवीन प्लांट्सचे प्रकार बनवण्याचा प्रयत्न केला. पहिला आहे कटिंग. तुम्ही हे पाहिलं असेल की कधी कधी काय होतं, आपण ह्याचं गुलाबाचं कलम आणतो. कलम म्हणजे काय? गुलाबाची आपण स्टेम आणतो, अशा पद्धतीने कट केलेली असते, आणि ती आपण जमिनीत लावली की त्याला परत गुलाबं येऊ लागतात. राईट, गुलाबाचं बी वगैरे आपण आणत नाही, आपण गुलाबाचं कलम आणतो. म्हणजे ॲक्च्युअल गुलाबाचं जे काही प्लांट असेल त्याचं आपण स्टेम थोडंसं कापतो आणि ते आपण जमिनीमध्ये पुरले की त्याच्यापासून नवीन गुलाबाचं प्लांट तयार होतं, रोजचं प्लांट तयार होतं. राईट, सो द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट हॅव्हिंग 1 or more बर्ड्स. आणि जेव्हा हे कलम आपण तोडतो तेव्हा त्याला एक तरी बर्ड असलं पाहिजे पुढचं रोज ग्रो होण्यासाठी किंवा रोज येण्यासाठी. सो एक किंवा अधिक बर्ड असणारे स्टेम्स आपण घेतो आणि ते आपण जमिनीमध्ये लावले की त्यापासून नवीन प्लांट बनतं. सेम लीफ कटिंग पण आपण करू शकतो. आपण लीफ पण कापू शकतो. म्हणजे सपोज की ही मोठी लीफ आहे, ब्रायोफायलमसारखं असेल किंवा सॅन्सवेरियासारखं आहे, आपण लीफ थोडंसं कट करतो आणि लीफ जमिनीमध्ये पुरलं की त्या लीफपासून नवीन मोठ्याचं मोठं प्लांट तयार होतं त्या प्रकारचं. नेक्स्ट आहे ब्लॅकबेरीसाठी रूट कटिंग करून पण लावू शकतो आपण जमिनीमध्ये. तर अशा पद्धतीने हे आहेत कटिंगचे प्रकार. नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग. आता ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं? ग्राफ्टिंगमध्ये आपल्याकडे 2 प्रकार असतात. एक तर सायकॉन असतो आणि एक तर स्टॉक असतो. सो हिअर पार्ट्स ऑफ 2 प्लांट्स आर जॉईन इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज 1 प्लांट. सो तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी ना
एकच फ्लावरचं प्लांट असतं, सपोज की एकच गुलाबाचं प्लांट आहे, पण या ठिकाणी रेड रोजेस येतात, या ठिकाणी व्हाईट रोजेस येतात, या ठिकाणी येलो रोजेस येतात, मग असं कसं काय, एकाच प्लांटला कलरफुल रोजेस कसे काय येत आहेत. सो ते या पद्धतीने मग ते लोक काय करतात की आधी तर हे प्लांट सिम्पल असणार आहे, त्याला एकाच कलरचे रोजेस येत असणार आहेत. सपोज की आधी हे रेड रोजचं प्लांट आहे, पण त्यांनी काय केलं की हे इथून स्टेम कट करून टाकलं. ठीक आहे, इथून स्टेम कट केलं आणि त्यांनी व्हाईट रोजचं स्टेम इथे लावलं, इथून 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 अटॅच केलं व्हाईट रोजचं स्टेम. ठीक आहे, सिमिलरली त्यांनी इथून थोडंसं हे कट केलं, दुसरं स्टेम कट केलं, या ठिकाणी ब्ल्यू रोजचं स्टेम अटॅच केलं. असं आपण करू शकतो का, तर हो आपण करू शकतो. यासाठी आपल्याला ज्या कुठल्या कलरचं फ्लावर पाहिजे त्याची स्टेम आपण कापणार थोडीशी आणि ती इथे आपण लावणार, इथे आपण धाग्याने बांधून ठेवू शकतो. मग याच्यामुळे काय होतं की न्यूट्रिशन जे आहे हे प्लांट ऑब्व्हियसली न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे वरपर्यंत. सो या प्लांटमुळे इथपर्यंत न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं आणि इथे त्या प्रकारचे फ्लावर्स उगत राहतात, कारण इथपर्यंतच्या पार्टमध्ये ते जीन्स आहेत, व्हाईट कलरच्या फ्लावरचे जीन्स आहेत, याच्यामध्ये ब्ल्यू कलरच्या फ्लावर्सचे जीन्स आहेत, ते मग त्या कलरचे फ्लावर्स तिथे उगवतात. ठीक आहे, सो इन दिस मेथड पार्ट ऑफ स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बर्ड इज जॉईन इन टू अ रूटेड प्लांट. सो आपला रेड कलरचा प्लांट काय होता, रूटेड होता. सो याला आपण म्हणणार आहोत स्टॉक. ओके, रेड कलरचा प्लांट, रेड कलरचा रोजचा प्लांट रूटेड होता. आणि आता आपण जे व्हाईट झाडाचं ब्रांच तोडून इथे चिटकवलं ते काय झालं, एक्सटर्नल झालं, ते आपण बाहेरून आणून चिटकवलं. याच्यामध्ये ऑब्व्हियसली एक छोटासा बर्ड असणारच आहे फ्लावर उगवण्यासाठी. सो याला आपण म्हणणार आहोत स्कायॉन. सो जी ब्रांच आपण तोडून इथे चिटकवतोय किंवा जी स्टेम आपण तोडून चिटकवतोय त्याला आपण म्हणणार आहोत स्कायॉन. आणि जे ॲक्च्युअल प्लांट रूटेड प्लांट आहेत, जमिनीमध्ये लावलेलं प्लांट आहे, त्याला आपण म्हणणार आहोत स्टॉक. ओके, सो ही पूर्ण जी प्रोसिजर आहे स्कायॉन स्टॉकला चिटकवणं वगैरे, याला आपण म्हणणार आहोत ग्राफ्टिंग. सो वेअर ॲज बर्डिंग इज ऑल्सो कॉल्ड एज बर्ड ग्राफ्टिंग. आता या ठिकाणी बर्ड असलेला एखादा आपण प्लांट घेतोय, सो याला आपण बर्ड ग्राफ्टिंग पण म्हणू शकतो. हे ॲपलमध्ये, पिअरमध्ये, रोजेसमध्ये केलं जाऊ शकतं. ठीक आहे, सो रोजेसमध्ये युजली करतात खूप कलरचे फ्लावर्स एकाच प्लांटवरती आणण्यासाठी, अजून बऱ्याचशा फ्लावरच्या प्लांटमध्ये पण करतात. तर अशा पद्धतीने बघा, इथून आपण हे स्टेम एवढं कापणार आहोत आणि इथे आणून असं ते चिटकवायचं किंवा बांधायचं, जेणेकरून न्यूट्रिशन या चिटकवलेल्या पण स्टेमला मिळेल, जेणेकरून ह्याला फ्लावर्स येतील. ठीक आहे, नेक्स्ट आहे टिश्यू कल्चर. तुम्ही 9th 10th टिश्यू कल्चर पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर याच इयत्तेमध्ये 12thमध्येच आपण बायोटेक्नॉलॉजीमध्ये वगैरे बघणार आहोत. सो बेसिकली टिश्यू कल्चरमध्ये काय केलं जातं, तर आपल्याला असं पाहिजे की आपल्याकडे जो प्लांट आहे तो सपोज की नष्ट होत चालला आहे आणि आपल्याला त्या प्लांटच्या खूप साऱ्या व्हरायटीज किंवा त्याचे खूप सारे सेम प्लांट्स अजून पाहिजे आहेत. तर मग आपण काय करणार की तो जो काही प्लांट आहे त्याचा कुठलाही एक पार्ट, मग लीफ असेल, स्टेम पार्ट जो की प्रपोगेटिव्ह असणार आहे, त्या पार्टला आपण घेतो, खूप सारे जे तुकडे करतो आणि प्रत्येक तुकडा आपण वेगवेगळ्या टेस्ट ट्यूब्समध्ये किंवा बीकर्समध्ये टाकतो. एका न्यूट्रिएंट मीडियम घेऊन त्याच्यामध्ये आपण टाकतो. सपोज की हे बीकर आहे. ओके, हे बीकर आहे, तर ह्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट मीडियम घेतो आणि त्याच्यामध्ये आपण ज्या प्लांटला आपल्याला प्रपोगेट करायचा आहे त्याचा कुठलाही एक पार्ट जो की व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल, जो की प्रपोगेशन दाखवू शकतो, असा कुठलाही पार्ट आपण या मीडियममध्ये टाकतो. असे आपण खूप सारे बीकर्स घेतो, खूप सारे मीडियम्स घेतो आणि अशा पद्धतीने खूप सारे छोटे प्लांट्स उगवतात आणि याला आपण म्हणतो मायक्रो प्रपोगेशन. ठीक आहे, जे की आजकालच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरली जाते. मोस्टली जे काही असे प्लांट्स आहेत जे नष्ट होत आहेत किंवा असे प्लांट्स ज्यांचं आपल्याला प्रोडक्शन खूप जास्त हवं आहे, या सगळ्यासाठी आपण टिश्यू कल्चर ही प्रोसेस वापरतो. आता नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो इट इन्व्हॉल्व्स फ्युजन ऑफ 2 कंपॅटेबल गॅमेट्स ऑर सेक्स सेल्स. सो आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय पाहिलं की गॅमेट्सचं फ्युजन होत नाही, पण सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मात्र गॅमेट्सचं फ्युजन होतं आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आयडेंटिकल नसतात. आपण डिट्टो आपल्या मम्मीसारखं किंवा डिट्टो आपल्या बाबांसारखं दिसतो का, नाही दिसत. काहीतरी मिक्स कॅरेक्टर्स आहेत किंवा काहीतरी वेगळे कॅरेक्टर्स पण आपल्यामध्ये आहेत, राईट. सो सेक्शुअल रिप्रोडक्शनमुळे जे काही ऑर्गॅनिझम्स तयार होतात ते त्यांच्या पॅरेंट्सशी आयडेंटिकल नसतात. सो ऑल ऑर्गॅनिझम्स रीच टू देअर मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. सो ऑब्व्हियसली एका पर्टिक्युलर एजनंतर प्रत्येक ऑर्गॅनिझमची बॉडी मॅच्युअर होते जेव्हा ते सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आहेत त्याच्या आधी, कारण बॉडी मॅच्युअर झाल्याशिवाय, सगळे सेक्स ऑर्गन्स मॅच्युअर झाल्याशिवाय ते ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करू शकत नाही. सो इन प्लांट्स द एंड ऑफ ज्युव्हिनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क्स द बिगिनिंग ऑफ रिप्रोडक्टिव्ह फेज. हे MCQsमध्ये येऊ शकतं. सो बेसिकली यांनी काय सांगितलं आहे, प्लांट्समध्ये ज्युव्हिनाइल म्हणजे काय, सुरुवातीचा फेज की ज्या ठिकाणी ते प्लांट रिप्रोडक्शन नाही करत आहे, ते यंग प्लांट आहे तेव्हाचं फेज. सो ज्युव्हिनाइल म्हणजे काय, जेव्हा ते प्लांट यंग आहे. सो ज्युव्हिनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज ही जेव्हा संपतं, जेव्हा त्याचं यंग फेज संपतं, सो यंग फेज संपणं म्हणजेच काय, रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट होणं. ठीक आहे, सो याला आपण म्हणणार आहोत ज्युव्हिनाइल फेजचा एंड होणं म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह फेजची सुरुवात होणं. नेक्स्ट आहे अँड कॅन बी सीन इझिली इन दी हायर प्लांट्स ॲट दी टाईम ऑफ फ्लावरिंग. आणि आपल्याला कसं कळणार की या प्लांटचं रिप्रोडक्शन किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज स्टार्ट झालं आहे, जेव्हा त्या प्लांटला फ्लावर्स येतात.
आपण एखादं प्लांट लावलं की लावलेलं लगेच फ्लावर्स येतात का? नाही. ते काहीतरी वेळ घेतं, एक 2 महिन्यांचा वेळ घेतं किंवा काही प्लांट्स जास्त पण वेळ घेतात आणि मग त्यांना फ्लावर्स येतात. सो जेव्हा कधी त्यांना फ्लावर्स यायला सुरुवात होईल तेव्हा आपण म्हणणार की या प्लांटचं ज्युवेनाइल स्टेज संपलं आहे आणि रिप्रोडक्टिव्ह फेज सुरू झालेला आहे. ओके. सो द फ्लावर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ अ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्लावर जे आहे ते कुठल्याही प्लांटचं एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे आणि याच्यामधूनच रिप्रोडक्शन होतं. सो बेसिकली तुम्हाला हे माहिती आहे की हे हिबिस्कसचं फ्लावर आहे असं ॲज्युम करा. माझी ड्रॉइंग एवढी चांगली नाही आहे पण मी काढण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण ह्याला जरा नेमिंग देऊया कारण तुम्हाला इथे नेमिंग द्यायला आहे. ठीक आहे. सो आधी नेमिंग देते आणि मग हे वाचते जेणेकरून तुम्हाला क्लिअर आयडिया मिळेल. सो आता हे तर तुम्हाला माहिती आहे की या पाकळ्या आहेत. पाकळ्यांना आपण इंग्लिशमध्ये पेटल्स म्हणतो आणि या एक पाकळी आहे का? नाही, 3-4 पाकळ्या आहेत. सो या पाकळ्यांच्या ग्रुपला आपण म्हणतो कोरोला. कोरोला, COROLLA. ओके. पाकळ्यांच्या ग्रुपला आपण म्हणतो कोरोला. तुम्हाला या ठिकाणी छोटीशी पानं बघायला मिळतात ॲट दी बेस ऑफ फ्लावर. सो याला आपण म्हणणार आहोत कॅलिक्स. ओके. यांच्या ग्रुपला आपण काय म्हणतो? कॅलिक्स म्हणतो. आणि एकाला आपण काय म्हणणार आहोत? सेपल. ओके. एका पानाला आपण म्हणणार आहोत सेपल आणि 2 आहेत. सो ग्रुप झाला ना, त्याला आपण म्हणणार आहोत कॅलिक्स. आता हे जे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये बघायला मिळते याला आपण म्हणतो गायनोशियम. स्पेलिंग चेक करा नंतर बरोबर आहे का? आणि हे जे तुम्हाला लाल आणि येलो कलरमध्ये बघायला मिळते त्याला आपण म्हणतो अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणतात पण मी स्पेलिंग लक्षात राहावं यासाठी अँड्रोशियम म्हणते. अँड्रोशियम. ओके. हा जो वरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत स्टिग्मा. त्याच्यानंतर जर आपण खाली पाहिलं, नेट चालू आहे ना, आवाज येतो आहे कारण पाऊस सुरू झाला अचानक. सो मे बी फ्लक्च्युएशन होऊ शकतं. लेट मी चेक. नो नेटवर्क्स अवेलेबल. ये ऐसे कैसे हो गया? हां, आला नेट आलं. ओके, चलो स्टार्ट झालं. हां. सो बेसिकली जो मे बी आवाज ब्रेक झाला असेल तर पुन्हा एकदा सांगते की हा जो वरचा पार्ट आहे इथला याला आपण म्हणतो स्टिग्मा. ठीक आहे. हा जो वरचा पार्ट आहे याला आपण म्हणतो स्टिग्मा. गायनोशियमचे पार्ट्स आपण बघतोय. हा जो खालचा फुगलेला पार्ट मी ते दाखवला याला आपण म्हणतो ओवरी. हा कलर दिसत नाही आहे. ओवरी. ठीक आहे. याला आपण म्हणतो ओवरी. सो ही फिमेल पार्टची आहे ओवरी. नेक्स्ट आता स्टिग्मा आणि ओवरी यांच्यामधला हा जो काय सगळा भाग आहे याला आपण म्हणतो स्टाईल. ओके. सो फिमेल किंवा गायनोशियमचे किंवा फिमेल पार्टचे 3 पार्ट्स पडतात अजून, स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी. ओके. स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी. हे जर आपण मेलमध्ये बघायचं म्हटलं, हा जो पूर्ण भाग तुम्हाला पाहायला मिळतोय याच्यावरती हायलायटर उठतं का? नाही उठत आहे. कलर बदलून बघूया. हे पण नाही उठत आहे, जाऊ दे. सो हा जो तुम्ही पूर्ण पार्ट पाहताय या पूर्ण पार्टला आपण म्हणणार आहोत की हे काय आहे? मेल पार्ट आहे. हा पूर्ण पार्ट काय आहे? मेल पार्ट आहे. त्याच्यामध्ये हे जे मी लाल ह्याच्यामध्ये दाखवलं आहे, ओके सचिन थँक्यू. ह्याच्यामध्ये जे मी लाल ह्याच्यामध्ये दाखवले ते आहे फिलामेंट. लाल ह्याच्यामध्ये जे दाखवले त्याला आपण म्हणतो फिलामेंट. आणि जे येलो कलरमध्ये, कुठला कलर आहे हा? पोपटी कलरमध्ये जे मी दाखवले त्याला आपण म्हणणार आहोत अँथर. ओके. सो अँड्रोशियमचे 2 पार्ट्स आहेत, फिलामेंट आणि अँथर. गायनोशियमचे 3 पार्ट्स आहेत, स्टिग्मा, स्टाईल आणि ओवरी. ओके. अशा पद्धतीने आपण पूर्ण जी प्लांट बॉडी आहे ती पाहिली आहे. तुम्ही हवं तर ते सगळे नेम्स या ठिकाणी लिहू शकता. हे जे ओवरी आहे, ओवरीच्या आतमध्ये छोटे छोटे ओव्ह्यूल्स असतात. ठीक आहे. ही जी ओवरी आहे याच्या आतमध्ये असे छोटे छोटे ओव्ह्यूल्स असतात. याला आपण काय म्हणणार आहोत? ओव्ह्यूल्स. OVULES. याला आपण म्हणणार आहोत ओव्ह्यूल्स. जे की तुम्हाला इथे दाखवले ते आहेत ओव्ह्यूल्स. ओके. तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्लांट बॉडी आहे. आता आपण याच्यावरती जे काही ते डिस्क्रिप्शन दिले ते बघूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्लावर हे एक रिप्रोडक्टिव्ह युनिट आहे प्लांट बॉडीचं. सेक्शुअल रिप्रोडक्शन फ्लावरमध्ये होतं. सो द फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस हॅप्लॉइड गॅमेट्स अँड टू एन्श्युअर दॅट फर्टिलायझेशन विल टेक प्लेस. आता हे जे फिमेल पार्ट आहे तो फिमेल गॅमेट तयार करतो. हा जो मेल पार्ट आहे हा मेल गॅमेट तयार करतो. आता गॅमेट कुठे तयार होतं हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे, पण आपण ते थोड्या नंतर बघणार आहोत. आधी आपण सुरुवात तर करूया. ओके. सो फिमेल पार्ट फिमेल गॅमेट तयार करणार आहे, मेल पार्ट मेल गॅमेट तयार करणार आहे आणि फ्लावरला हे एन्श्युअर करायचं आहे की फिमेल आणि मेल गॅमेटचं फ्युजन होऊन इथे फर्टिलायझेशन होईल. ठीक आहे. त्यासाठी फ्लावरमध्ये 4 प्रकारचे ओरल्स आहेत. ओरल्स म्हणजे पार्ट्स आहेत. पहिला आहे कॅलिक्स जे की इथे आहेत आपण पाहिलं. दुसरा आहे कोरोला जे की हे पेटल्स आहेत. तिसरा आहे अँड्रोशियम आपण पाहिलं आणि चौथा आहे हे गायनोशियम. ओके. सो अशा पद्धतीने 4 ओरल्स जे आहेत तर ते आपल्या फ्लावरमध्ये प्रेझेंट असतात. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट्स दॅट इज मिओसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट अँड द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग. सगळ्यात पहिल्यांदा मिओसिस होतं.
आता या ठिकाणी मदर सेल्स प्रेझेंट असतात. मदर सेल्स म्हणजे काय, ॲक्च्युअल डिप्लॉईड सेल्स. त्या डिप्लॉईड सेल्सचं मिओसिस होतं. आता तुम्ही सगळेजण सेल डिव्हिजनमध्ये 10th पण आणि 11th पण शिकलाय की जेव्हा एखाद्या डिप्लॉईड सेलचं म्हणजे 2n सेलचं जेव्हा मिओसिस होईल तेव्हा त्याचं कन्व्हर्जन हॅप्लॉईडमध्ये होतं, राईट. मिओसिसमुळे कुठलाही डिप्लॉईड सेल हॅप्लॉईडमध्ये कन्वर्ट होतो. सो बेसिकली या ठिकाणी मग खूप सारे हॅप्लॉईड सेल्स बनणार आहेत. ठीक आहे. आता हे जे हॅप्लॉईड सेल्स असतात यांनाच आपण म्हणतो गॅमेट्स. आता हाच मेलचा गॅमेट आणि फिमेलचा गॅमेट जेव्हा फ्यूज होतो तेव्हा याच्यापासून काय बनतं, झायगोट बनतं. आणि ऑब्व्हियसली जर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दुसऱ्या प्लांटवरचा असेल किंवा वेगवेगळ्या फ्लावरमधला असेल तर या ठिकाणी जे ऑफस्प्रिंग बनणार आहे किंवा जे नवीन ऑर्गॅनिझम बनणार आहे तर ते डिसिमिलर असणार आहे, जेनेटिकली डिसिमिलर. पण हे जर जसे की आता हिबिस्कस प्लांटमध्ये मेल पार्ट पण याच फ्लावरमध्ये आहे, फिमेल पार्ट पण याच फ्लावरमध्ये आहे, त्याच्यामुळे इथला जो काही नवीन ऑर्गॅनिझम बनेल तर तो एक्झॅक्टली सेम असणार आहे या फ्लावरप्रमाणे. पण हेच जर मेल पार्ट दुसऱ्या फ्लावरमध्ये असतात, फिमेल पार्ट वेगळ्या फ्लावरमध्ये असतात तर त्यांचं रिप्रोडक्शन झाल्यानंतर फ्लावर जे बनेल ते वेगळं पण बनू शकलं असतं, कारण ऑब्व्हियसली दोघं वेगळ्या फ्लावर्समध्ये होते, राईट. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हेरिएशन आर युजफुल फ्रॉम पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ सर्वायवल अँड इव्हॉल्युशन ऑफ स्पीशीज ओव्हर द टाईम. मग आता आपण बघतो की हिबिस्कसमध्ये पण थोडेफार वेगळे कलर आहेत. पांढरं हिबिस्कस असतं, रेड हिबिस्कस आहे, ब्रोजमध्ये पण वेगळे कलर्स आहेत. सो बेसिकली हे कलर्स काय आहेत तर ते इव्हॉल्युशन झालं आहे की आधी एकाच कलरचे असतील, मग हळूहळू काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस झाले, जेनेटिकल चेंजेस झाले, नवीन ऑर्गॅनिझम्स बनले. तर अशा पद्धतीने ऑर्गॅनिझम्समध्ये जेनेटिकली थोडाफार फरक असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, जर सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये थोडाफार जेनेटिकली डिफरन्स नसेल, सपोज एखादा रोग आला तर तो मग सगळ्यांना होऊ शकतो. जर जेनेटिक डिफरन्स असेल तर फक्त त्याच जीन्सला तो अटॅक करेल, बाकीचे जीन्स सुरक्षित राहतील. ओके. त्याच्यामुळे ऑर्गॅनिझम्स जेनेटिकली डिफरंट असणं किंवा त्यांच्यामध्ये व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॅरेक्टराइज्ड फॅशनमध्ये काय होतं, फर्टिलायझेशन. हे काय होतं, वेअर मिओसिस टेक्स प्लेस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स दॅट फॉर्म गॅमेटोफाईट. सो स्पोरोफाईटमध्ये काय होतात, स्पोर्स बनतात आणि हे स्पोर्स कसे असतात, डिप्लॉईड असतात आणि परत त्या डिप्लॉईड स्पोर्समध्ये मिओसिस होतं आणि त्यापासून हॅप्लॉइड्स गॅमेट्स बनतात जे परत गॅमेटोफाईटमध्ये कन्वर्ट होतात. पुन्हा एकदा सांगते, एक मिनिट. स्पोरोफाईट जे आहेत ते डिप्लॉईड असतात. स्पोरोफाईटपासून स्पोर्स बनतात जे की डिप्लॉईड असणार आहेत. या डिप्लॉईड स्पोर्समध्ये मिओसिस होतं आणि यापासून गॅमेट बनतात, गॅमेट जे की हॅप्लॉईड असतात. हे गॅमेट परत डेव्हलप होतात आणि यापासून गॅमेटोफाईट बनतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सायकल चालू राहते. याला आपण म्हणतो ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन किंवा प्लांट लाईफ सायकल. गॅमेटोफाइट्स आर कन्सिडरेबली रिड्यूस अँड डेव्हलप विदिन दी फ्लावर. दे प्रोड्यूस गॅमेट्स. सो गॅमेटोफाइट्स काय करतात, गॅमेट्स प्रोड्यूस करतात. ओके. तर अशा पद्धतीने गॅमेटोफाइट्स गॅमेट प्रोड्यूस करतात, स्पोरोफाइट्स स्पोर प्रोड्यूस करतात आणि ही सायकल चालू राहते. आणि पर्टिक्युलरली अँजिओस्पर्म्समध्ये फक्त जो स्पोरोफाईट पार्ट आहे तोच डॉमिनंट आहे किंवा इंडिपेंडंट आहे. गॅमेटोफाइट स्पोरोफाईटवरती डिपेंड आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह व्होरल ऑफ फ्लावर इज कॉल्ड एज एंड्रोशियम आणि एंड्रोशियमच्या मेंबर्सला आपण स्टेमन म्हणतो. आता हा एक मेंबर झाला, राईट. हा एक मेंबर झाला अँड्रोशियमचा. या एका मेंबरला आपण स्टेमन म्हणणार, या एकाला आपण स्टेमन म्हणणार आणि हे सगळे स्टेमन्स मिळून काय बनतं, अँड्रोशियम म्हणतं. स्टेमन्समध्ये काय प्रेझेंट आहे, फिलामेंट आणि अँथर आपण पाहिलं. ही लाल जी मी रेष दाखवली आहे दॅट इज फिलामेंट आणि हे जे पोपटी रंगामध्ये आहे ते आहे अँथर. आणि या दोघांना जोडण्यासाठी मध्ये एक छोटंसं कनेक्टिव्ह असतं दोघांना जोडण्यासाठी. कुठून रिपीट करावं लागेल, हायपोडर्मल सेल जेव्हा हे जे सगळे सेल टीयर्स ऑफ अँथरपासून, ठीक आहे, मी टीयर्स ऑफ अँथरपासून रिपीट करते. ओके, नो प्रॉब्लेम. पण टीयर्स ऑफ अँथरपासून रिपीट करूया. फक्त मला एवढंसं व्हिडिओज करू द्या. तर मला चॅट्स पण दिसत नव्हते मगाच्यापासून, सो मला आयडियाच नाही मिळाली की हे काय होतं याचं नेमकं. चलो. सो टीयर्स ऑफ अँथरपासून आपण परत घेतो आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे की आर्किओस्पोरियल सेल्स म्हणजे काय आहे. ओके, आर्किस्पोरियल सेल्स म्हणजे काय आहे. आता हे जे आर्किस्पोरियल सेल्स प्रेझेंट आहेत ते पूर्ण सेलमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, पूर्ण अँथरमध्ये प्रेझेंट असणार आहेत. सेल्स प्रेझेंट आहेत ते पूर्ण सेलमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, पूर्ण अँथरमध्ये प्रेझेंट असणार आहेत. आवाज अजून पण ब्रेक होतोय. मी रिमूव्ह केला तर आवाजच नाही येत आहे आणि माईक घेतला तर ते ब्रेक होतं. सो ॲक्च्युली आज मी ठरवलं होतं की पॉलिनेशनपर्यंत वगैरे जायचं, पण मे बी नाही होणार. आवाज खूप क्रॅक होतोय.
खूपच क्रॅक होतो आहे. सो लेट मी स्टॉप. तसं पण आपण 6 वाजता थांबणार होतो. सो मी स्टॉप करते इथे. उद्या आपण पुन्हा एकदा टीयर्स ऑफ अँथरपासून स्टार्ट करूया, ठीक आहे. उद्या आपण पुन्हा एकदा टीयर्स ऑफ अँथरपासून स्टार्ट करूया, ओके. ओके चालेल. मे बी माईकचा खूप जास्त इश्यू झाला आहे काहीतरी. काल तर प्रॉपर चालत होता, आज काय झालं काय माहिती. बट ठीक आहे, मी माईक वगैरे बदलते, सेटिंग्स बदलते आणि बघू काय होतं. आणि उद्या आपण टीयर्स ऑफ अँथरपासून स्टार्ट करूया. ओके, अजून जरा मागे. बरं, स्ट्रक्चर ऑफ अँथरपासून स्टार्ट करूया, ठीक आहे. उद्या आपण स्ट्रक्चर ऑफ अँथरपासूनच स्टार्ट करूया, ठीक आहे. इट्स ओके. चॅप्टर पूर्ण व्हायला वेळ लागेल, मग नेक्स्ट वीक वगैरे येईल. बट ठीक आहे, चलो आपण फास्ट नाही घेणार आहोत सिलेबस. आणि तसं पण मे बी माझा इश्यू होता, माझ्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. माझी चुकी होती ती की मी आवाज बघितला पाहिजे होता. सो लेट्स कम्प्लीट. आतापर्यंत आपण जे पाहिलं आहे ते तुम्हाला कळलं असेल. बाकीचं आपण स्टार्ट करणार आहोत उद्या स्ट्रक्चर ऑफ अँथरपासून, ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा कधी असणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईन. म्हणजे उद्याच्या सेशनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. जे लोक रेकॉर्डेड पाहणार आहेत ते लगेच त्या व्हिडिओला जॉईन करा, ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि बेस्ट ऑफ लक. सी यू इन दी टुमॉरो सेशन.